जय हिंद, जय महाराष्ट्र। सेवक आपला नगर सेवक माझा नगर सेवक माझा नगर सेवक माझा नगर सेवक आपला नगर सेवक माझा नगर सेवक माझा नगर सेवक। त्यांचा मुलगा जिवंत आहे, त्यांची सून जिवंत आहे, तोपर्यंत त्या किल्ल्याला मी कुठेही सुरुंग लागून देणार नाही, हा माझा शब्द आहे। वो एक दिन था और ये आज का दिन है जो हमें दिखा दिया है कि ये कारकर ब्रांड है और प्रभाग क्रमांक 6 में यही चलेगा। तारों को चूमे तिरंगा, माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले आए चलते रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू, तारों को चूमे तिरंगा, माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले आए चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा, आजाद रहे आबाद रहे तू, तारों को चूमे तिरंगा। म्हणती सखी साऱ्या हळदी कुंकवाला यायचा, म्हणती सखी साऱ्या हळदी कुंकवाला यायचा, हळदी कुंकवाला यायचा, हळदी कुंकवाला यायचा, हळदी कुंकवाला यायचं। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे दिल सांडू नका, आमच्याशी भांडू नका, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। हलव्याच्या दागिन्याचा सोहळा यो भारी, सोहळा यो भारी, साऱ्या ग सजल्या आज अशाच रंगारी, साऱ्या ग सजल्या आज अशाच रंगारी। साखर गाठी हरभऱ्याचं दाणं, उधळती सारे आज शुभेच्छांचं धन, शुभेच्छांचं धन। म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं, म्हणती सखी साऱ्या ग हळदी कुंकवाला यायचं, हळदी कुंकवाला यायचं, हळदी कुंकवाला यायचं। जय महाराष्ट्र। मी नगरसेविका दीक्षा हर्षद कारकर। आज आमच्या प्रभागामध्ये जसं की मी सांगितलं होतं की स्वच्छता हे आमचं पहिलं लक्ष आहे की मी नगरसेविका निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागामध्ये स्वच्छता राखणं हे माझं प्रथम कर्तव्य समजून आज आम्ही इकडे आमचं राजेश कंपाऊंड आणि भवानी चौकच्या मधील जो एरिया आहे चंद्रबली सिंगचा तिथे तुम्ही बघू शकता की प्रचंड कचरा साचलेला आहे। तर हा कचरा मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली
आम्ही साफ करून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचप्रमाणे इकडच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की कृपया करून आपण कचरा करू नये आणि आपला परिसर स्वच्छ राखणं ही तुमची देखील जबाबदारी आहे हे समजून घ्यावं हे मी नागरिकांना विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद. उजळायचे पुन्हा साधूच हो रे विधाता, नवा जन्म घेई विजेता. हो रे तुला रे यशाची दिशा, सुधारून दे साऱ्या चिंता. साधूच हो रे विधाता, नवा जन्म घेई विजेता. झेप घे आसमानाकडे, पसरून पंख है. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकडे आवाजही आपलाच हवा. हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे. आई भवानीने आभास, खडक घेऊन हाती भरली हिंदुत्वाची कास. काल गेल्यावर भगवा भडको, काल गेल्यावर भगवा भडको, हात टेकला ध्यास. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शोभाचा इतिहास. मजकुरे असाला होईल माणुसकीची देना, सात गोत्र अथर्व आमचा शिवसेना शिवसेना.
त्याचा जमला नाही कोणाला तर दोष नको त्याचा अग्नीचा उकडे मार्ग निघाल्याचा जमला नाही कोणाला तर दोष नको त्याचा हिशेब आम्ही ठेवत असतो अशा ठिकाणाचा माग एकला राजा माग एकला राजा माग एकला राजा बाकी खेळ मागणांचा अरे खडबून लागू आम्ही जे कोणास कधी जमले ना सात गोत्र सर्व आमचा शिवसेना शिवसेना नमस्कार. दत्ताराम पुंडराज घुगे सादर केले आहेत मुंबईतून वृत्तांत डिंपल ठाकूर बोल बॉल बोल. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये कोकणच्या लाल मातीत रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या खेड तालुक्यातल्या सोन गावचे सुपुत्र जे आमचे दहिसरमधील अत्यंत लोकप्रिय नगरसेवक म्हणून जे कार्यरत होते, आजही त्यांची आठवण आहेत. ते म्हणजे प्रकाश कृष्णा कारकरची. कारकर साहेब म्हटलं की हेल्पलाईन होती. दहिसर म्हटलं 10 गावांचं 10 पाड्याचं दहिसर. 10 पाड्याच्या दहिसरमध्ये ओरी पाड्यामध्ये कारकरांनी माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक सच्चे पाईक यांनी इथल्या दहिसरमधल्या शिवसेनेची बांधणी अगदी घट्ट सुरुवात करून त्यांनी या भागामध्ये की खूप काम केलेलं आहे. ते 2002 पासून ते 2010 म्हणजे 2 टर्म नगरसेवक होते आणि त्यांनी विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या जी पहिल्या प्रभाग समितीचा अध्यक्षपदाचा मान त्यांनी घेतला आणि विशेषतः आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे कारकर कुटुंब म्हणजे प्रकाशरावांचे सुपुत्र हर्षद प्रकाश कारकर हेही मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रिय नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिकेच्या जो न्यायविधी त्या आस्थापन आहे त्या समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं या भागामध्ये की हर्षद प्रकाश कारकर एक हेल्पलाईन आहे आणि विशेषतः त्यांच्या धर्मपत्नी आणि आमच्या समाजाच्या मानस कन्या आदरणीय दिशा हर्षद कारकर त्यांनी यावेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड मताने शिवसेना एकनाथराव शिंदेच्या पक्षातून प्रचंड मताने निवडून आलेले आहेत. त्यांचा मतदारसंघ म्हटला आंबावाडी ते ओरीपाडा. आंबावाडी म्हटलं राजकारण्यांची कर्मभूमी, राजकारण्यांचा तो आखाडा म्हटला जातो. किती आजी माझी आमदार नामदार त्या भागामध्ये एकेकाळी त्याच्या कुस्त्या खेळल्या आहेत. तो भाग पत्रकारांचा गमतीचा भाग आहे. त्या भागातून कारकर कुटुंबियांनी एक आदर्शनीय स्थान प्राप्त केलं आहे आणि आज त्यांना त्यांच्या बाहेरची लोक म्हणजे आज म्हटलं की आज त्यांचं बाहेर म्हटलं की आपल्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील अगदी कुंभोळी गावचं एक शेतकरी कुटुंबातले आमचे आदरणीय जे आपले सूर्यकांत संकेत साहेब हे त्यांचे पिताश्री आहेत आणि शेतकरी आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये दीक्षाताई लहानाची मोठी होऊन त्या आपल्या पालघरच्या ग्रामीण भागातल्या शाळेत शिकून पुढे ती पालघरच्या टीम आहेत कॉलेजमध्ये एक शिकायचं त्यांनी एक मेरिटमध्ये इंजिनिअरिंग एवढं मोठं उच्च शिक्षण प्राप्त केलेलं आहे. पदवीधर उमेदवार या भागाला दिलेलं आहे आणि विशेषतः या भागातलं आणि त्यांना गटार हॉटेल आधी आम्ही पाहत असतो पायाला भिंगऱ्या लावून मग दौलतनगर असो आंबावाडी असो किंवा तुमचा होळीपाडा असो हा भला मोठ्या भागामध्ये फिरून हा उत्तर विभागामध्ये अधिकाऱ्यांकडे सतत बसून कामं करणाऱ्या आणि विशेषतः त्यांचा होळीपाड्यातला
गणेशोत्सव मंडळ म्हणा, नवरात्रोत्सव म्हणा, इतका उत्कृष्ट आहे. काही मंडळात मला जाणे नाही आलं. आज सर्वप्रथम त्यांचा माहेरचा सत्कार म्हणजे संघे कुटुंब आलंय, संदीप संके आणि विलासराव संके पालघरवरून, आणि तिसरे आमचे नाशिक जिल्ह्यातले सिन्नर तालुक्यात सुपुत्र ज्याचं पहिलं पोलीस स्टेशन दहिसर आणि रिटायर झालेले इन्स्पेक्टर म्हणून आमचे बाळकृष्ण कारभारी उभे. या तिन्ही मंडळींना सर्वप्रथम आम्ही या दोघांचाही मिळून सत्कार करायचा आहे की आज आमचे हर्षद प्रकाश कारकर, सौभाग्यवती दीक्षा प्रकाश कारकर यांचा सत्काराचा मान आमच्या समाजात होतोय. काही हा तुमच्या माहेरचा, तुमच्या समाजाचा हा सत्कार दोघांचा होते. म्हणजे आमच्या हिंदू मंदारी लाड आमचा समाज म्हटला की आज संपूर्ण पालघर महाराष्ट्रात आहे, अग्रगण्य समाज आहे आणि आमच्या गावाचा मान दाखवून दोघांचा आम्ही सत्कार आम्ही त्यांचा घेतोय. आणि आमच्या बाळकृष्ण कारभारी उगले श्री स्वामी समर्थ भेट देत आहे. इकडे बघा समोर. पाठी पिशवी बघा. स्वामी समर्थांची ही भव्य जो मूर्ती काहींना आमच्या सगळ्यांच्या वतीने देत आहे. आणि विशेषतः आपल्या सर्वांना काही आमच्या लाडक्या ताई नगरसेविका झाल्या, त्यांचं तोंड गोड करण्यासाठी आम्ही मुलीतर्फे स्पेशल पेढे आम्ही आमच्या माननीय उभे साहेब या सगळ्यांना विनंती करतो, आपण ताईंना सगळ्यांना पेढे द्या. आणि आज या आठवणी या तुम्हाला दोघांनाही तुम्ही तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना तुमचे खेडेकर ताई आहेत, गावत साहेब आहेत, आता लाड साहेब होते तुमचे जुने लाड साहेब. या लाड साहेब म्हटले की आपले प्रकाश दादा प्रकाश कारकर साहेबांबरोबर जास्त काळ राहिलेले लाड साहेब म्हटलं की जुनं वैशिष्ट्य आहे. या सिन्नर तालुका नाशिक जिल्ह्यातले मदारी समाजाचे परब साहेब तुम्ही का फोटो द्या सदैव हेल्पलाईनला मदत करणार आहे ना. परब साहेब सगळ्यांना कॉल करा. आता मुख्य कार्यक्रमामुळे येतोय. ताईंचा सन्मान आमच्या मदारी समाजाच्या असं झालेलं आहे. मुंबई महानगरपालिका हा उत्तर विभागाअंतर्गत हा जो यांचा 6 नंबर वॉर्ड आहे, हा जर 6 नंबर वॉर्ड पाहिला ना तो इथून आंबावाडीपासून सुरुवात होते. थेट आपण गोरीपाड्याला दहिसरच्या हळदीतून एक्सप्रेस हायवेला लागून पलीकडचा भाग आहे. आणि आज सगळ्या मोठा या भागामध्ये जास्तीत जास्त करून कारकरी आहेत. वैशिष्ट्य म्हणजे कारकर कुटुंबीय माझ्या माहितीप्रमाणे जे ओरीपाड्याच्या छोट्या घरात राहून त्यांनी ही आपलं उपजीविका आणि विशेषतः शिवसेना ही त्यांनी अखंडपणे त्यांचं जे व्रत आहे ते त्यांनी चालू केलं. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचे खरे निष्ठावंत आणि पक्षाला संपूर्ण आयुष्य दिसणारं कारकर कुटुंबियांना कोणी म्हणू शकत नाही. आज ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये आज दीक्षाताई हर्षद कारकर यांनी ही आघाडी घेतलेली आहे. आज जर पाहिलं की आपला आज विशेषतः दहिसर विधानसभेमध्ये की ह्या भागामध्ये आपल्याला समस्या अनेक आहेत, प्रश्न अनेक आम्ही इकडे पाहिलेले. आज मी सगळ्यात पहिलं की जे मुंबई महानगरपालिकेमध्ये हर्षद कारकर नगरसेवक होते, त्यांनी महापालिकेमध्ये न्याय विभागामधून अनेक घटकांना कामं केलेली आहेत. त्यांचा अनुभव आहे. त्यांना सर्वप्रथम आजच्या कॉर्पोरेटमध्ये कारकर कुटुंबीय जे लक्ष्मीनारायणचा जोडा म्हणजे हर्षद प्रकाश कारकर त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय दीक्षा कारकर
या दोघांची जॉईंट मुलाखत घेणार आहे. त्या मुलाखतीमध्ये काही तुम्ही आता निवडून आलात, तुम्हाला कसं वाटतंय की आज तुमच्यासमोर मोठी मोठी आव्हानं होती आणि एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज त्यांचं नाव माझ्या दृष्टीने या विधानसभेत तुम्ही राखलेली आहे. 1 नंबर नंतर 6 नंबर वार्ड त्याच्या आघाडी होते. खरं तर स्वर्गीय प्रकाश कांदा साहेबांच्या निधनानंतर ही निवडणूक आपल्यासाठी खूप मोठी चॅलेंज होती. खूप मोठी चॅलेंज होती आणि जेव्हा स्वर्गीय प्रकाश कांदा साहेबांसारखा एक खंदा नेता या प्रभाग क्रमांक 6 ला साहेब सांभाळणार आणि गेल्या 40 वर्षापासून त्यांनी प्रभाग क्रमांक 6चं नेतृत्व केलं. इकडच्या प्रत्येक लोकांच्या घराघरातला प्रॉब्लेम देखील त्यांना माहिती होती आणि अशा वेळेस कोविड काळामध्ये जेव्हा ते आपल्याला गेले तेव्हा एक खूप मोठी खोपडी त्या ठिकाणी तयार झाली. पण त्यानंतर मी आणि आपले माजी नगरसेवक निषेध साहेबांनी त्या ठिकाणी सातत्याने लोकांच्या मदतीला जाणं असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचे वॉटर कटर रिपेअरच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक प्रॉब्लेम असेल वारंवार त्यांच्यासाठी उभं राहून त्यांना त्यांच्याकडून एक विश्वास प्राप्त केला. स्वर्गीय प्रकाश कांदा साहेब जरी नसले तरी त्यांचा मुलगा म्हणून हर्षद साहेब असतील किंवा सून म्हणून मी असेल तर आम्ही वेळोवेळी त्यांच्या कामी आलो. आणि जेव्हा आम्ही ही निवडणुकीला सामील गेलो तेव्हा आम्हाला स्वर्गीय प्रकाश कांदा साहेबांची प्रचंड कविता ठिकाणी असते. पण कार्यकर्ता म्हणजे शिवसेनेचा कॅडर हा एवढा स्ट्रॉंग असतो की निवडणूक आली की म्हणजे तो एक युद्ध आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जिंकायचा आहे. मग ती परिस्थिती कशीही असते तरी आमचा कार्यकर्ता हा डटून राहिला. आमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक साहित्य प्रत्येक खिंड लढवली आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य केलं आणि म्हणून त्या मुद्द्यांना भविष्य गेल्या 40 वर्षामध्ये आजवर ना संपूर्ण खासदार ना कुठला आमदार ना कुठला नगरसेवक त्याला अशा प्रकारची लीड मिळाली. अशी लीड माझ्या 15 तालुक्याच्या प्रभागातील लोकांनी टाकली आणि तब्बल 12,458 चालले मला. आणि हा लीड जसं गुगे साहेबांनी विचारलं की तुम्हाला कसं वाटतं तर 12,458चा लीड मिळाल्यानंतर जेवढा आनंद आम्हाला झाला तेवढीच मोठी जबाबदारी आता आमच्यावर आहे. कारण एवढा वन साईड लोकांनी दाखवलेला विश्वास आणि लोकांनी दाखवलेला प्रेम म्हणजे लोकांच्या तेवढ्याच अपेक्षा आता आमच्याकडे आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करायचे आहे. परत एकदा त्यांच्या सुखदुःखामध्ये आणि जी परंपरा स्वर्गीय प्रकाश कांदा साहेबांनी त्या ठिकाणी सुरुवात केली ही परिस्थिती कुठलीही असेल पण प्रभागातील सामान्य माणसांसाठी कारकर म्हणजे जसं तुम्ही म्हणाले हेल्पलाईन तो एक त्या ठिकाणी दर्जा त्यांनी मिळवून घेतला होता. तोच प्रेम तोच सन्मान आणि तो विश्वास आता नागरिकांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी मिळवून घ्यायचा आहे. हा एक मोठा चॅलेंज येणारा काम रत्नागिरीचा खेड तालुका आणि खेड तालुक्यामध्ये सोन्यासारखी माणसं आणि काही तुम्हाला सांगू महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा एक इतिहास आहे. खेड तालुक्याचा माणूस हा दैसनमधला असतो पश्चिम नगरात राहतो तो महाराष्ट्राच्या विधान परिषदेत जातो. हा असं आहे. तर आता आमच्या सगळ्यांच्या नजरा अख्खा दैसर या पश्चिम नगर बांद्र्यापासून जे आपलं पश्चिम नगर आहे त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे न्यायविधी अस्थापन ही कमिटीचं चांगलं काम अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. मुंबईच्या महानगरपालिका आज प्रभागाचं काम केलं आहे आणि तेवढा हेल्पलाईन असलेला अनुभवी नगरसेवक त्यांना महाराष्ट्रात आणि विशेषतः त्यांनी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे त्याच्याकडून जी कामं करून घेतली त्यानंतर आपल्या उपमुख्यमंत्री सुद्धा आताच्या क्रमामध्ये एकनाथराव शिंदे म्हणून कामं करून होते. दैसरच अशी सोन्यासारखी सोनगावची खेड तालुक्यातली माणसं आणि आज आमच्या दैसरचे सुपुत्र आणि विशेषतः कारकर कुटुंबीय म्हटलं निष्ठावंत हिंदू वृंदाचा बाळासाहेब ठाकरेंचं वाईट असे आमचे हर्षद प्रकाश कारकर यांना विनंती करते की आपण जे आता सध्या महानगरपालिकेच्या कामाबरोबर जे MMRDA आपले काही मोठमोठे प्रोजेक्ट आहेत त्या मुख्यमंत्री काही योजना आहेत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेचे कार्यक्रम आहेत ते आमच्या दर्शकांना द्यावे. बघा आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी नगरविकास मंत्री होते त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्रीच्या काळामध्ये त्यांनी बरीच विकास कामं केलेली आहेत. बरेच विकास कामांना चालना दिलेली आहे. ही विकास कामं पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे ठप्प झाली होती.
ज्या विकास कामांवरती स्टे आणला गेला होता संपूर्ण कामे एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस साहेब आपले उपमुख्यमंत्री साहेब होते तेव्हा या सगळ्या कामांना चालना दिली, गती दिली. तर आपण पाहता की सर्वात मोठा प्रकल्प जो कोस्टल रोड हा प्रकल्प रखडला होता. तर सर्वात प्रथम तो कोस्टल रोड पूर्ण करून लोकांच्या सेवेसाठी त्यांनी उपलब्ध करून दिला. त्याच्यानंतर मेट्रो जे आपण पाहतो दहिसरपासून पहिला गुंडोलीपर्यंत होती, आता त्याच्या पुढचं सुद्धा काम चालू आहे. या मेट्रोचं जाळसुद्धा त्यांनी विस्ताराचं काम हे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलं. आता आपलं दहिसरपासून मीरा रोड भाईंदरपर्यंत आपले काम चालू आहे. तर लवकरच ते सुद्धा मेट्रो सुरू होईल. ठाण्यापर्यंत सुरू होईल. आपलं कल्याण, डोंबिवली, बदलापूर या साईडला सुद्धा संपूर्ण जाळ मेट्रोचं विस्तारण झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं जे महाराष्ट्राचं प्राधिकरण MMRDA आणि MSIDC याचा सगळ्यात मोठा रोल आहे की मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जेवढे सुद्धा रोड येतात, जेवढे ब्रिजेस येतात, या सगळ्यांची कामं MSIDCच्या मार्फत होतात. जी रोड मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात ती कामं मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत होत आहे. कुठे रोड वायंडिंगची कामं आहेत, रस्ते रुंदीकरण आहे, कुठे कर्वेचर काढायचे आहेत, कुठे SRA प्रकल्प रखडलेले आहेत. या सगळ्या गोष्टींना चालना आता हळूहळू मिळत चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की पुढील 5 ते 10 वर्षामध्ये आपली मुंबई सगळ्यात मोठी विकसित मुंबई आपल्या संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये हा डेव्हलपमेंटचा भाग होणार आहे. आणि याच्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा सगळ्यात मोठा रोल आहे. कधी यांना फोन केला ना आपण ते कधी व्हॉइस स्पीडवर ठेवत नाही. त्या तुम्हाला कुठेही प्रतीक्षा करायला लावत नाही. त्यांची जी कार्यतत्परता आलेल्या कार्यकर्त्यांना पटकन फोन घेणार, त्याला उत्तर देणार, मदत करणार. आणि आता माननीय दीक्षाताई, हर्षद कारकरताई, आपण आपला आता सगळ्या योजनेतून आपलं प्लॅनिंग की आता आपल्या नगरपालिकेमध्ये आपण कशासोबत काम करणार आहात, आपण काय काय प्रश्न, जनतेचे प्रश्न आहेत, त्यासाठी तुमची जशी मोबाईल हेल्पलाईन, फिरती हेल्पलाईन, तशी तुमच्या काही कामाची नवीन काही स्वरूप असेल, नवीन टेक्नॉलॉजी असेल ते आम्हाला आपण माहिती द्या. जनरेशन पण आमची नवीन आहे आणि तंत्रज्ञान पण नवीन आहे. म्हणून काम करताना तंत्रज्ञान जोडीला असावं एक जमीची बाजू आहे ती आम्ही या निवडणुकीमध्ये बघितलेली. सोशल मीडिया असेल त्या ठिकाणी आजकाल लोकांच्या हातामध्ये न्यूजपेपरच्या जागी मोबाईल हे एक सोपं गणित झालेलं आहे. आणि मोबाईलमध्ये जे बघितलं जातं ते डोक्यामध्ये फिट होतं. म्हणून आमची काहीही कामं असेल तर ती फक्त व्हिडिओ नव्हे किंवा मेसेज नव्हे, तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी आमचं कामाचं स्वरूप लोकांपर्यंत पोहोचवतो. त्या ठिकाणी बरीच कामं रखडलेली आहे. गेले 3.5-4 वर्ष प्रशासनाच्या हातात असल्यामुळे आता भरपूर अशी कामं आहे जी पेंडिंग आहे. कारण आपण बघितलं सुरुवातीच्या काळामध्ये कोविड होतं. कोविडनंतर 2 वर्ष फक्त मुंबई महानगरपालिकेतून सगळ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी काम करायला मिळाले. 4.5 वर्षाचा गॅप, 4 ते 4.5 वर्षाचा गॅप त्या ठिकाणी. म्हणून हा 4 वर्षाचा गॅप पूर्ण करून आता अजून आणखी पुढे जायचं. पण आम्हाला विश्वास आहे महायुतीचं सरकार आहे आणि गतिमान सरकार आहे. या सरकारमध्ये जीही कामं असेल, सर्वसामान्य माणसांची असेल किंवा नगरसेवकांची असेल, ही अतिशय गतिमान पद्धतीने पुढे जाणार आहे. त्या ठिकाणी नगरसेविका निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले जो एक अजेंडा असेल किंवा एक काम असेल तो आम्ही हाती घेतला, तो स्वच्छतेवर आम्ही भर दिलेला आहे. त्या ठिकाणी एक महिला जेव्हा घरातनं सकाळी उठते तेव्हा ती आपल्या घरामध्ये झाडू करते आणि पोछा करते. कारण त्या महिलेला वाटतं की माझं घर स्वच्छ राहावं आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मीचा वास व्हावा. त्याप्रमाणे या प्रभागाची नगरसेविका म्हणून मी पण एक महिला म्हणून मलाही असं वाटतं की माझा प्रभाग क्रमांक 6 हा पूर्ण मुंबईमध्ये स्वच्छ प्रभाग म्हणून ओळखला जावा. आणि त्यासाठी त्या ठिकाणी आम्ही स्वच्छतेच्या मोहिमेला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि सातत्याने आम्ही लोकांपर्यंत एक न्यूज किंवा एक निरोप किंवा एक मेसेज पोहोचवत आहे की मुंबई महानगरपालिकेचा सफाई कामगार तुमच्या घराच्या दरवाजापर्यंत कचरा घ्यायला येतो. कृपया करून तो कचरा तुम्ही बाहेर रस्त्यावर किंवा परिसरात करू नये. कारण जर मुंबई महानगरपालिका तुम्हाला एवढी सुविधा देत असेल तर एक सामान्य माणूस म्हणून किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आहे की आपण कचरा हा उघड्यावर टाकू नये. यासाठी आम्ही त्या ठिकाणी सगळेजण प्रयत्न करत आहोत. आज या प्रभागामध्ये भरपूर समस्या असल्या आणि भरपूर समस्यांचं निवारण जरी झालं असलं तरी स्लम एरिया असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी जलद गतीने डेव्हलपमेंट होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आजही 90% रस्ते जरी CC रोड पूर्ण झाला असला तरी आजही 2-3 रस्ते म्हणजे आमचं
जादा पाणी, एक्स्ट्रा पाणी कसं अवेलेबल होईल, म्हणजे येणाऱ्या 40 वर्ष जर तिथे बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली, म्हणजे आता 4 माळ्याची बिल्डिंग आहे आणि भविष्यामध्ये 40 माळ्याची होणार असेल, तर भविष्यामध्ये येणाऱ्या 40 वर्षापर्यंत प्रभागातील लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम न होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे आणि असे 2 भूमिपूजन आम्ही त्या ठिकाणी केलेले आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्या येणाऱ्या म्हणजे 15 तारखेला निवडणूक झाली, 16 तारखेला रिझल्ट लागतं आणि आज काय आपली 5 तारीख आहे. या काही 15-20 दिवसामध्ये जर आम्ही 12 इंचाच्या लाईन आणि 9 इंचाच्या लाईनचं उद्घाटन करून कामाला सुरुवात केली असेल, तर 20 दिवसामध्ये आमचा हा स्पीड असेल तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये या प्रभाग क्रमांक 6चं कायापालट करायला आम्हाला वेळ लागतो. आणि जे मूलभूत आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये बोलतो वॉटर गटर मीटर, या उपर जाऊन त्या प्रभागाचा विकास करून प्रभाग क्रमांक 6 हा पूर्ण 227 वॉर्डमध्ये एक आदर्श वॉर्ड म्हणून ओळखला गेला पाहिजे. त्यासाठी मी आणि आमचे माजी नगरसेवक अशोक प्रकाश कामतजी असतील आणि शिवसेना शाखा क्रमांकाचे शाखा प्रमुख आणि सगळी कार्यकर्ते असेल यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. सामान्य जनतेची विषय आम्हाला सोडवायचीच आहे, पण त्यासोबतच आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील काम करताना भरपूर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत असतो. आज आपण बघू शकतो की त्या ठिकाणी लेबरची कमतरता आहे, भरती लेबरची अजून भरती झाल्यामुळे भरपूर ठिकाणी कामं करताना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी समस्या उद्भवतात. पण ते समस्या सभागृहामध्ये मांडून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पण न्याय मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही नगरसेवक म्हणून करणार. कारण नगरसेवक हा महापालिकेचा आणि सामान्य जनतेमधली एक मीडियम असतो आणि त्याचा फायदा दोघांनाही झाला पाहिजे. आणि हा आवाज आम्ही येणाऱ्या काळामध्ये सभागृह किंवा कधीही हाऊस असेल त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहे. येणाऱ्या एप्रिलमध्ये किंवा मार्चमध्ये आमचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं नगरसेवकांचं इलेक्शन झाल्यानंतर पहिलं अर्थसंकल्प त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी देखील आमचं स्वच्छ मुंबई अभियान अंतर्गत काम करणारी जी आमची लोकं आहेत त्या ठिकाणी त्यांचं पगारवाढ झालं पाहिजे किंवा स्वच्छता ग्रुपमध्ये पगारवाढ झालं पाहिजे. जर आपल्याला मुंबई ही स्वच्छ मुंबई करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जो आपला घरकचरा डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये वाढते लेबर किंवा त्यांच्या पगारावर किंवा त्यांचं जे काही सेवा शुल्क असेल त्याच्यावर आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही काही देखील विषय मांडणार आहे. म्हणून सर्वरित्या ज्या प्रकारे मुंबईचा विकास होईल आणि मुंबईमध्ये प्रभागांचा विकास होईल अशा प्रकारचं सर्वच पुढे काम त्या ठिकाणी आम्ही करणार. खूप छान विषय मांडले. पण आता मुंबईकरांना मतलब फेरीवाल्यांचा आज आपल्या पाटणा रेल्वे स्टेशन जायला एक फेरीवाल्यांची गाठ गर्दी आहे आणि काही तुमच्या या भागामध्ये मुंबई महानगरपालिकेची त्याची स्वतंत्र मंडळी दिसत. जसे आनंदनगरमध्ये 2 मंडळी बांधल्या त्या बंद होत्या, पण आता एवढी मोठी बिल्डर ट्रॉफिक कॉम्प्युटर डेव्हलप करतात. पण त्यांच्या DP योजनेप्रमाणे त्यांनी एखादी या भागाला एक सार्वजनिक मंडळी, जी मंडळी तुम्ही शाकाहारी असो मांसाहारी असो दोन्ही पद्धती असो, आता तुमच्या आंबावाडीपासून हा भाग सुरू होतो, इथे मोठमोठ्या गाडी पैसे भेटले आहेत. परंतु एखादी मंडळी भाजीपाल्यासाठी असली गर्दी कमी किंवा त्या गर्दीसाठी रस्ता हा सुरक्षित राहायला पाहिजे या दृष्टीकोनातून आपल्या काही योजना आहेत. सगळ्यात पहिले तर आपला रेल्वे स्टेशनचा बगीचा रोड असेल त्या ठिकाणी जे काय हॉकरची गर्दी असेल बघू शकता गेल्या 10 दिवसापासून सगळं क्लिअर झालं. कारण सामान्य माणसांच्या गोष्टी लक्षात घेता आम्ही वेळोवेळी मुंबई महानगरपालिकेला त्या ठिकाणी कारवाई करत असतो. हे सगळं करत असताना सामान्य माणसाला एक चांगला सुसज्ज मार्केट त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे त्यासाठी पण आम्ही प्रयत्नशील आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे हा स्लम एरिया या स्लम एरियामध्ये बरेच काही रिझर्वेशन आहे. म्हणजे गार्डन रिझर्वेशन असेल किंवा आपल्या हॉस्पिटलचं रिझर्वेशन असेल, त्या ठिकाणी मार्केटचं रिझर्वेशन असेल. तर जेव्हा आपण ह्या सगळ्या स्लम एरिया डेव्हलपमेंट करायला घेऊ तर सगळ्या जागा आपल्याला मोकळ्या होतील आणि त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करून एक सुसज्ज वॉर्ड तयार करून सर्व परीने तिकडे गार्डन असलं पाहिजे, तिकडे मैदान असलं पाहिजे, तिकडे एक हॉस्पिटल असलं पाहिजे, त्या ठिकाणी मुलांना खेळायला एक चांगली सोय झाली पाहिजे किंवा एक मार्केटचं प्रोव्हिजन झालं पाहिजे. तर हे सगळे रिझर्व BMCचे प्लॉट मोकळे होतील आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग आपण डेव्हलपमेंट खरा स्वार्थ तुझी कधी ज्याचा स्वार्थ समाजावर तर साखर कुटुंबियांनी हे बोल अनुभवाचे बोल करून केले. त्यांच्या खात्याला त्यांच्यापेक्षा प्रकाश कारखान्याच्या बरोबर काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेनेमध्ये युवा सेनेपासून आताच्या
शिवसेनेपर्यंत कार्यरत असलेले गावडचे तुमचा एक चांगला दांडगा अनुभव किंवा नेतृत्व या संपूर्ण कारकर साहेबांच्या आठवणीला उजाळा द्या आणि आज साहित्या आणि अर्चनेच्या कार्यक्रमाला अर्चनेचं जे आताचं जे आहे त्याविषयी आपण बोलावं अशी गावड साहेब आपला गावड अत्यंत बोलतो आहे गावड प्रश्न काय म्हणजे कारकर साहेबांच्या बरोबर तुम्ही त्यांचा अनुभव नाव सांगतो शाखा क्रमांक 6चा शाखा प्रमुख आहे. साहेबांनी मला 2 महिन्यापूर्वीच नियुक्ती दिली त्या शाखेत. कारकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही काम करत चालू किंवा 7 पासून कार्यरत आहे शाखेमध्ये. आणि कारकर साहेबांनी सोडला गेलो साहेबांनी कामाची काम करायची पद्धत त्यांची कशी होती आणि त्यांनी भरपूर त्यांचं योगदान दिलेलं आहे. आणि आता त्यांच्या मार्गदर्शन 2017 नगरसेवक झाले आणि आता आमच्या रिक्षा मॅडम नगरसेविका प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहे. भले ते युवा जरी असले तरी आम्ही जरी शाखा प्रमुख जरी असले तरी त्यांच्या गाईडलाईननुसार आम्ही कामं विभागामध्ये करत असतो. कारकर साहेबांनी आम्हाला भरपूर काय त्यावेळेला शिकून गेले काम कसं लोकांना कसं बुजलं पाहिजे लोकांच्या समस्या कशा सोडायला पाहिजे साहेबांच्या त्यावेळेला आम्हाला शिकवलेलं आहे. त्या माध्यमातून आम्हाला पुढची कामं जेवढी होती तेवढी आम्ही करत असतो. हे होते शिवसेना शाखा प्रमुख अक्षर गावड. विशेष म्हणजे स्वर्गीय प्रकाश कारकर जे आपले शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख त्यांच्यावर कार्यरत होते. माझा लाड तुम्ही याय जवळ लाड कारण आपण कॅमेरा तिथं नाही तुम्हाला कल्पना देतोय कारण काय तुझ्या आठवणीमध्ये माझे मित्र पांडुरंग कावले लाड या लोकांतून त्या काळात आमचे सुरेश प्रभाकर प्रभूकडे कोकण रेल्वेसाठी त्या काळात त्यांनी खूप मागणी करत होती. सुरेश प्रभूंच्या हाताला एक गाडी आता त्यावेळेला प्रकाश कारकर यांनी 18 जपाला सुरेश प्रभूकडे त्याला नारी मंडळी आमच्या पांडुरंग गावडेंबरोबर नेहमी प्रभूकडे यायची. आता काहीच्या बाहेरची मंडळी मी आदरणीय विलासराव संख्या साहेबांना पालघरच्या आठवणी काहीच्या वर्षांच्या बद्दलच्या आठवणी त्यातून परत करायच्या विलासराव संख्या पालघरचे सुद्धा गाव नावचे पत्रकार मोठ्या बोला 2 शब्द. माझं नाव विलास गोपीनाथ साळके, माझं गाव पल्लवडे आणि रिक्षा मॅडमचं गाव कुंभवडी. एकाच गावातील जवळ आहोत. सांगायचं म्हटलं म्हणजे रिक्षा मॅडम यांनी त्या माझ्या पत्नीच्या सुलभ बहिणीच्या मुली असून त्यांचं प्राथमिक शिक्षण हे पालघर तालुक्यातून झालेलं आहे आणि उच्च शिक्षणासाठी पिंपळनेरकडे डिग्री प्राप्त केली. त्यांना पूर्वीपासूनच राजकारणाची आवड होती. खेडेगावात शिकून देखील आणि त्यांनी तिकडे कॉलेज पूर्ण केल्यावर त्यांना राजकारणाची आवड. त्याचे वडील पण पूर्ण राजकारणीच होते, शिवसेनेत पण होते. आणि त्यांच्या आवडीप्रमाणे त्याने आपलं उच्च शिक्षण पूर्ण करून आपलं राजकारणामध्ये प्रवेश केला आणि आज ते आपल्या दहिसरमधून बहुमताने विजयी झालेला आहे. त्यांना या महानगरपालिकेमध्ये चांगली काम करण्याची संधी मिळो आणि आपल्या ह्या भागाचा जास्तीत जास्त विकास करण्याची संधी त्यांना देण्यात यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि त्यांचं अभिनंदन करून आणि 2 शब्द संपवतो. भारतीय जनता पक्षाच्या दहशत विधानसभेचे महामंत्री सचिव संख्येचा विनंती आपण बोलावं. धन्यवाद मुंडे साहेब. आज या ठिकाणी आमच्या वंजारी समाजाचे कन्या रिक्षा संख्येकार ह्या पहिल्याच मी आपल्या वंजारी समाजातल्या मुंबईमधल्या म्हणजे आमच्या पालघर साईडचे जे पठारचे जे आमचे वंजारी समाज आहेत ते पहिल्या आमच्या नगरसेविका झाल्या. त्याबद्दल आम्ही वंजारी समाजासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि माझं नाव संदीप महादेव सांगते. मी राहतो NL कॉम्प्लेक्सला. माझं गाव आहे विक्रमगड वाडा आणि माझे आजोबासुद्धा मुकुल जीवन सांगते. ही वॉज ए फ्रीडम फायटर आणि आमदार होते 1946 ते 50.
त्यावेळेला काँग्रेस होती, नंतर हे सर्व पक्ष आले. तर आमचं पण म्हणजे आम्ही पण राजकीय ह्याच्यामधून सामाजिक कार्य कसं करता येईल हा ओढा माझ्याकडे सुद्धा होता. मी मुंबईला शिक्षण घेतलं, हॉस्टेलला राहायचो, हॉस्टेलमध्ये जायचे वडील वगैरे आमचे मित्र खास, आणि असं शिक्षण घेऊन आम्ही ह्या कठोर मार्गातून मुंबईला आम्ही या ठिकाणी स्थापित केलं. तर मी दहिसरला 2004 साली आलो आणि मी भाजपचं या ठिकाणी पहिल्या उपाध्यक्ष होतो आणि आता महामंत्री आहे. म्हणजे आपल्या ताई मनीषाताई चौधरी यांच्या अख्यातीमध्ये आम्ही सर्व काम करत असतो. आणि आमच्या वॉर्ड क्रमांक 2मध्ये आता जे नवनिर्वाचित आमदार झाले आहेत तेजस्वी घोसाळकर ताई त्यांच्यावर आम्ही कार्य करत असतो. त्याबरोबर आमची दीक्षाताई आमचे बंधारी समाज आहेत. आणि म्हणाले आता आमचे विलास सरके साहेब म्हणाले की खरोखर म्हणजे ही मुलगी अतिशय गुणी, म्हणजे ऑलरेडी म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी डिस्टिंक्शन प्राप्त केलं आणि अकरावी शिक्षण आणि सोनं पण दांडेकर कॉलेजची बारावी मी तिकडे शिकलो 1986 तर त्या ठिकाणी यांनी 12वी करून सायन्स करून किंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलं आणि डिस्टिंक्शन मिळवलं. आणि त्यांची जी सामाजिक जी काम करण्याची क्षमता होती ती आम्ही तेव्हा ओळखली की जेव्हा वंजारी महोत्सव आयोजित केला मुंबईला त्यावेळेला छोट्या वयाची मुलगी, म्हणजे मी स्वतः बघितलं त्या ठिकाणी त्यावेळेला ही ज्याप्रमाणे कार्य करत होता मला वाटलं की ही मुलगी आज न उद्या एक सामाजिक पटलावरती राजकीय क्षेत्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान उभं करत आणि ती आज दिसते या आणि हे म्हणजे खरोखर मानावं लागेल की तिने युवा सेनेमधून मार्ग चालू केला आणि तो या ठिकाणी येऊन दहिसरला आमचे प्रकाश कांडकर साहेब म्हणजे ज्यांनी आपला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श घेऊन ज्याप्रमाणे हा प्रभाग क्रमांक 6 मध्ये ज्याप्रमाणे विनंती आणि लोकांचं हे छोट्या व्यक्तीपर्यंत पोचून ते स्वतः पदाने म्हणजे स्वतः चालत जाऊन ते काम करत असतात. आणि त्यांनी कोणतीच आमिषा ठेवली नाही की मी चांगल्या फ्लॅटमध्ये असतो, साध्या खोलीमध्ये राहून त्यांनी सेवा दिली आणि या ठिकाणी जे कार्य केले ते म्हणजे सर्वगुणी संपन्न आहे. आणि त्यांचा मुलगा चिरंजीव हर्षद कारकर यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांचा एक म्हणजे काय म्हणतात वारसा हा पुढे गेला आणि त्यांनी ज्याप्रमाणे कार्य केलं 5 वर्षामध्ये आणि त्याच्यानंतर आता जे 4 साडेचार गेले अतिशय सुंदर होते. आणि त्यांना जे लाभले आमची बंधारी कन्या लक्षात आहे आणि खरोखर तुम्हाला लाभलेली आहे आणि खूप छान काम करा ती. आणि ती आजच्या नवीन युवामध्ये अतिशय म्हणजे कार्यतत्पर म्हणतायत, म्हणजे इमिडिएटली ऍक्शन कार्यकर्ता त्यालाच म्हणतायत की जो काम लगेच करतो अशा प्रकारचे कार्यकर्ता तुम्हाला लाभला आहे. खरोखर प्रभाग क्रमांक 6 मध्ये तुम्ही सर्वला असा एक ठेवा वाटावाची ही आमची संख्ये कन्या आज या ठिकाणी कार्य झाले. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि वॉर्ड क्रमांक 2 मध्ये कधीही काही आलं तुमचा तर मला तुम्ही कॉल करा. आपल्या नाशिक जिल्ह्यातले दिंडोरी तालुका कळवण जे राजराजेश्वरी सप्तशृंगी माता वणीची देवी तिच्यासमोर मी नतमस्तक करतोय. त्या राजराजेश्वरींनी अनेकांना आमदार घडवले आहेत. आमच्या बरेचसे तुकाराम दिगळे समाज लोक सांगतात आणि त्यापैकीकडून काहींचा उल्लेख केला आमदार. बघा दहिसर विधानसभेने पालघर डहाणूमधून इथे आणून नगरसेविकेला आमदार केलं. आता पुढच्या भविष्यात आता आमच्या समाजाचं म्हणणं आहे की आज आमच्या समाजातली सुकन्या आदरणीय दीक्षा हर्षद कारकर किंवा आमचा हर्षद प्रकाश कारकर या दोघांनी कोणी आमदार झाला तर या दहिसर विधानसभेमध्ये माननीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे समाजाची शक्ती केंद्र आहे, शक्ती स्थान आहे. त्यांचा पुतळा फायनल झाला तो महानगरपालिकेत अडकून पडलेला आहे. तो पुतळा लावायचं भाग्य तुम्हाला मिळेल त्याचे आम्ही साक्षीदार होऊ. आणि आमदार आमच्या हे म्हणतात उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र येथील वंजारी समाजाचं व्यक्तिमत्व पोलीस खात्यामध्ये नागरी वर्दीमध्ये दहिसर पोलीस स्टेशन पहिलं गौरीपडात कार्यरत असलेले बाळकृष्ण कारभारी उगले साहेब त्यांनी यांच्या आपल्या देशाच्या आठवणी त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. बाळकृष्ण कारभारी उगले प्राथमिक कार्यरत होतो 5 वर्षी
मुंबईमध्ये गेले 28 वर्ष आणि 10 वर्ष झाली मला तिथे थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या आज समाजाच्या वतीनं पोलीस साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मॅडमचं नाव कळालं आम्ही स्वतःहून आणि तुमचं पण चांगलं आहे प्रसंग झालो आणि 6 नंबर वार्डमध्ये तुम्ही भयंकर मताने निवडून आलेले आहे. त्यांची वाटचाली चांगली हो आणि एवढीच मी विनंती करतो आमच्या समाजाला चांगलं म्हणजे चांगल्यातलं चांगलं कार्य तुमच्या हातून थोडं आता सगळे पुढे बोलले खेडेकर ताई तुम्ही बोला बोला वर्ण समाजाच्या कदाचित मी आमचे कान टोचले चालेल तर ताईंना घडवायचं काम आज तुमच्याकडे तुम्ही कामं करताय आज तुमच्या कशात मी दैवत ग्रामसभा परिसरमध्ये सरचिटणीस म्हणून काम करते. तसंच मॅडमने मला इकडे कार्यालय प्रमुख म्हणून पद दिलं इकडे. मी त्याचं काम सांभाळते. पण आमच्या मॅडम एवढ्या हुशार आहेत ना की मी त्या म्हणजे त्या नगरसेविका नाही त्या आणखी मोठ्या पदावर जावं आणि आम्ही त्यांना त्याच्यासाठी प्रयत्न करणार. मला त्या नगरसेविका नाही महापौर कधी हे सर्वसामान्य दर्शनकरांचे बोल आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला वर्षानुवर्ष ओळखतात. मी पत्रकार दत्तारा पुढे गेली 50 वर्ष या पत्रकार क्षेत्रात आहे. ही मंडळी आज बरं दहशतच सोनं करताय आणि आज तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जसं वंजारी समाजाचे 2 मुख्यमंत्री झाले तसे मुंबई महानगरपालिकेत एक नवा सुवर्ण इतिहास तयार करा की वंजारी समाजाचा मुंबईचा महापौर घडवा जेणेकरून नमस्कार दत्तारामुळे बोलबात बोल त्याला आपण भेटूया. पुढील दीक्षा ताई यांच्या मतदारसंघात आता कॅमेरा मिळणार आहे. सगळ्या त्यांच्या मतदारसंघाची कामं ही प्रत्यक्ष नागरिकांना बघायला मिळणार आहे आणि हेल्पलाईन जिथे तुम्हाला आपल्या भागामध्ये म्हणजे आपल्याला हे दहिसर पूर्वेकडील जे स्वामी विवेकानंद रोड आंबावाडीमध्ये दीक्षा ताईचं कार्यालय आहे आणि आता दीक्षा ताई आपल्याला खूप चांगली तरी माहिती देतात. सर्वप्रथम मी माझ्या वंजारी समाजाला धन्यवाद देते. कारण माझी जन्मभूमी आहे पालघर आणि माझी कर्मभूमी दहिसर आहे. आज वंजारी समाजाची कन्या आहे आणि कोकणाची सून आहे म्हणून खूप मोठा महाराष्ट्र कव्हर करून घेतलेला आहे. एक सांगायला आनंद असं वाटतं की या निवडणुकीमध्ये उभं राहायची संधी मला वंजारी समाजामुळे मिळाली. कारण हा जो आरक्षण आला तो पहिला ओबीसी आरक्षण आहे आणि या आरक्षणामुळे आज मी नगरसेविका होऊ शकते. त्याच्यामध्ये आमच्या वंजारी समाजाचं आणि सन्माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं महत्त्वाचं योगदान आहे. या समाजाच्या लोकांनी या समाजसेवकांनी आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देऊन आज इथपर्यंत लोकांना पोहोचवलेलं आहे. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या पदावरती आमची लोकं कामाला आहे. सरकारी महाराष्ट्र शासनाने देखील त्या ठिकाणी खूप चांगल्या पदावर आहे. हे आरक्षण आपल्याला विसरता कामा नाही आणि हा ओबीसी समाज एकवटलेला असला पाहिजे. खरंच आज एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिली वंजारी मुलगी म्हणून ते पालघर जिल्ह्यात मला जेवढा आनंद होतो जेवढा सन्मान वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपण खातं ठेवलेलं आहे आणि आपला समाज असा आहे समाज म्हणजे विकासाला सामोरे जाणारा समाज या एका ठिकाणी न थांबता सतत भटकी समाज भटका समाज विकासासाठी भटकी समाज म्हणजे एका जागी नेहमी पुढे जायचं मागे वळून नाही बघायचं हा जो आपला एक तत्व आहे हा खूप महत्त्वपूर्ण म्हणून वंजारी समाजाने मला घडवलेला आहे. मी आज पालघर जिल्ह्यातील हिंगोली गावामध्ये राहून मोठी झालेली आहे. एक गावाचं राजकारण बघून मी घडलेली आहे आणि हा राजकारण असेल किंवा राजकारणामध्ये माझे वडील सुदेकांत संखे आणि माझी आई सोनाली संखे ही आमच्या गावाची पहिली महिला सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नाव कमवलं आणि कुठेतरी हे पायटून मला माझ्या समाजातून आणि माझ्या घरातून मिळाले आणि हे सगळं आज या मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करत असताना स्वर्गीय प्रकाश कात्रज साहेबांना आदर्श घेऊन मी ते काम करत आहे. येणाऱ्या काळामध्ये लोकांच्यासाठी काम करायचं आहे आणि कामाने लोकांना जिंकायचं आहे. हा एकमेव
महत्त्व समोर ठेवून वंजारी समाज असेल आणि आमचा कोकणी समाज असेल, तर या सगळ्या समाजाला सोबत घेऊन विकासाच्या एका नवीन पायरीवर आपण सगळ्यांनी मिळून चढूया. त्याचसोबत मी आमच्या या सगळ्या दत्ताराम मुंडे साहेब असतील आणि आमची सगळी संख्या आणि आमची वंजारी समाजाची टीम असेल, मी सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही वेळ काढून आमचं मनातले 2 शब्द ऐकायला या ठिकाणी आलात आणि तुम्ही जो काही सन्मान दिला त्यासाठी ताकद कुटुंब आणि शिवसेना शाखा क्रमांक 6 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये सुवर्ण नोंद आहे. ही सुवर्ण नोंद म्हणजे मुंबई जसं भारताचं प्रवेशद्वार गेट ऑफ इंडिया आहे, तसं आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीचं बृहन्मुंबईचं प्रवेशद्वार हे आपलं दैसर आहे. आणि आज त्या प्रवेशद्वारातून ठाणे जिल्ह्यातून मुंबईत आलेले किंवा महाराष्ट्रातून मुंबईत आलेलं दैसर, हे दैसर पासून थेट गुलाबापर्यंत वंजारी समाजानं मदत गाठलेली आहे. आपण पाहिलं तर खूप पूर्वी गुलाब्यातून अशोक आमदार होते, सानप आपल्या नगरसेवक होते. आता जर पाहिलं तर आम्ही मलबारी चांगल्या श्रीमंत भागातून सिन्नर तालुक्यातल्या उल्लेखच्या चिंचोली गावचा सुपुत्र सनी सानप, त्याला लोढाजींनी हात तयार करून इलेक्शनमध्ये उभं करून निवडून आला मलबारीमध्ये, तिथे सगळ्या मंत्र्यांचे बंद आहेत. आणि विशेष म्हणजे अंधेरी यामध्ये शिवसेनेचे जुने कट्टर कार्यकर्ते नगरसेवक सोमनाथ सांगळे, मंजुनाथ सांगळे त्याकरता तेही निवडून आलेले. पूर्वी माझा आखे भाऊ होता मंजिर सांगळे, तोही नगरसेवक झाला, तोही आमदार झाला. आता माझी भगिनी नगरसेवक झाली आहे, की आमदार कधी होणार हा प्रश्न तुम्हाला विचारते. आताच्या काळामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या ह्याच्यातून जशा नगर परिषद त्याच्यातून मुंबई महानगरपालिकेमध्ये एक प्रतिनिधी जातो. महाराष्ट्राच्या विधान परिषद आपण प्रामुख्याने विचार करा, वंजारी समाजाचा एक प्रतिनिधी पाठवून आपण सुवर्ण विचारात घेऊन जायचे. तोही विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातला नेहमी माणूस पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकेतून आमदार झालेला आहे. तर दोन गावची लाडकी सून सोन्यासारखी दीक्षाताई, तिला आपण महानगरपालिकेच्या वतीनं भले महापौरमध्ये नाही दिलं तरी त्यांना विधान परिषद आपल्या गटातून दिलं तरी काय हरकत नाही. धन्यवाद. दत्ताराम मुंडे, पुन्हा दोनगाव बरोबर दोनगाव खेडमधून आमदार दिलं तर जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे भगवे
आपलाच हवा. हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे. आई भवानीने आभास खडक घेऊनी हाती भरली हिंदुत्वाची कास काल गेल्यावर भगवा भडको काल गेल्यावर भगवा भडको हाच ऐकला ध्यास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शोभांचा इतिहास मजकुरे आता होईल माणुसकीची देना सात गोत्र धर्म आमचा शिवसेना शिवसेना जमला नाही कोणाला तर घोषणा तोट्याचा अग्नीचा उकडे मार्ग निहाऱ्याचा जमला नाही कोणाला तर घोषणा तोट्याचा हिशेब आम्ही ठेवत असतो अशा ठिकाणाचा माग एकला राजा माग एकला राजा माग एकला राजा बाकी खेळ मागणांचा अरे खडबून लागू आपली जे कोणास कधी जमले ना सात गोत्र धर्म आमचा शिवसेना शिवसेना भगवे हमसे रक्त धड़कतो दंत हिंदवी बाणा अरे भगवे हमसे रक्त धड़कतो दंत हिंदवी बाणा सात गोत्र धर्म आमचा शिवसेना शिवसेना आपली इकडे आवाजही आपलाच हवा. हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे.